महाराष्ट्र 2014चा गतिमान, प्रगत आणि तंत्र विकसित महाराष्ट्र। आजचा महाराष्ट्र एक संपूर्ण विकसित आणि आधुनिक राज्य म्हणून जगभरात ओळखला जातो। ही किमया आहे इथल्या कल्पक नेतृत्वाची आणि दूरदर्शी धोरणांची, उच्च तंत्रज्ञानाची आणि उच्च शिक्षण या मूलभूत गोष्टीविषयी राज्यांनी घेतलेल्या उत्कृष्ट निर्णयाची। अर्थातच ही किमया आहे राजेश भैया टोपे या असामान्य नेतृत्वाची। राजेश भैया टोपे महाराष्ट्राला उच्च आणि तंत्र विभूषित करणारा महानेता। राजेश भैया टोपे तळागाळात जाऊन तळमळीने काम करणारा कार्यकर्ता। राजेश भैया टोपे आपल्या मतदारसंघाचा सांस्कृतिक विकास करणारा लोकनेता। राजेश भैया टोपे तरुण वयात उच्च पद, कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारा लक्षवेधक आमदार। राजेश भैया टोपे घनसावंगी मतदारसंघाचा खरा राजा। राजकारणी झाले बहु होतील बहु नाही पाहिला भैया साहेबासम कोणी मन मिळावू। भैया साहेबांनी केलेल्या विकासाचे गातो मी विकास पर्व। विकास 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 पर्व, विकास 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 पर्व। गोदातीरी पाथरवाला इथे जन्मले रत्न हे थोर। राजेश भैया टोपे नाव गाजत आहे सर्व राज्यभर। बीज नसे तर शेती बिघडली ओळखले हे भैयांनी। पाणी अडविले गोदामाईचे बांधून सुंदर बंधारे। मळे फुलविले पाणी देवी मागे मोकळे हे वारे। राजा दिलाचे राजेश भैया नाही कुठला गर्व। विकास 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 पर्व, विकास 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 पर्व। विवाह सोहळे सामूहिक केले पुण्य घेतले पदरी पाडुनी। गावागावात रस्ते बांधले जोडून घेतले मना मनाला। माणुसकीचा कहीवर न्यारा प्यारा से जना मनाला। आरोग्याची काळजी घेतली बांधून सुंदर दवाखाने। दुष्काळग्रस्त झाले आनंदी भैया साहेबांच्या मदतीने। आनंदाचे मूळ हे सारे आनंदी हो सर्व।
विकास 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 पर्व, विकास 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 पर्व, विकास 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 पर्व। पर्यटनाचा आनंद वेगळा रमती लहान थोर, तीर्थ पर्यटन सुंदर केले लावून सगळा जोर। अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन प्रांत असे भैयांचा आवडता। कौशल्य विकास अति महत्वाचा, प्रांत नाही कुठली हो आता। शिक्षण आणि सहकाराचा स्वर्ग उभा हो आता राहिला। कला सक्त हे राजेश भैया, जीवन सुंदर पर्व। विकास 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 पर्व, विकास 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 पर्व, विकास 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 पर्व। नमस्कार मंडळी, मी अतुल परचुरे। आता राजकारण म्हटलं की आपल्या जनसामान्यांच्या कपाळावर आठी येते। काही मूठभर भ्रष्ट राजकारण्यांमुळे राजकारण बदनाम झालं आहे, पण आपण हा विचार कधीच करत नाही की राजकारणाची जेवढी देशाला गरज आहे तेवढीच आपल्यासारख्या सामान्यांनाही गरज आहे। नमस्कार, मी सर्वप्रथम आपल्या सर्व मतदार बांधवांचा अतिशय मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। कारण एक आहे की आपण सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, मला खूप चांगली संधी काम करण्याची दिली। जनता, माझे मतदार हेच माझे मायबाप आहेत आणि त्या मायबापांच्या आशीर्वादानेच मी आपली चांगली सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकशाहीमध्ये आपला मतदार मायबाप हा समाधानी व्हावा आणि त्याच्या चेहऱ्यावर सुख, समाधान, आनंद दिसावा, हे माझं सोपं साधं तत्त्वज्ञान आहे। लोकांच्या दृष्टिकोनातून कुठेही काम करताना जात आडवी येत नाही, धर्म आडवा येत नाही, नातेवाईक बिगर नातेवाईक कोणी असेल, जो आपल्या दारी आला आहे, जो आपल्याला काही मदतीची अपेक्षा मागतोय, ते मी काम करत राहणं, ह्या साध्या तत्त्वज्ञानाने मी त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे। राजेश भैयांची एकूण धडाडी बघता, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि कामाची पद्धत बघता, त्यांच्यावरचं लोकप्रेम आणि त्यांची पक्षनिष्ठा बघता या मतदारसंघातून राजेश भैया निवडून येतातच। बी मेकॅनिकल असं उच्च शिक्षित असलेले राजेशजी राजकारणात आले ते लोकसेवेच्या परंपरेने। टोपे कुटुंबाचा समाजसेवेचा वारसा सगळा महाराष्ट्र जाणून आहे। मंडळी, राजेश भैयांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यासाठी ही फिल्म नाहीच आहे। किंबहुना राजेश भैयांनी किती कामं केले आहेत, आता पुढच्या वेळेला त्यांनाच निवडून द्या हे सांगण्याची तुम्हालाही गरज नाही आहे। इथून राजेश भैयाच निवडून येणार हे तुम्हीही जाणता, किंबहुना राजेश भैयांची कामच याची साक्ष देतील। ग्रामीण भागाचा विकास सिंचनामुळेच होऊ शकतो असा भैया साहेबांना ठाम विश्वास। राजेश भैया राजकारणात आले ते आपल्या भागात सिंचनाचं स्वप्न घेऊनच। एका तपापेक्षाही जास्त काळ आपल्या मतदारसंघातील इंच जमीन ओलिताखाली यावी यासाठी राजेश भैयांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत। घनसावंगी मतदारसंघाला वरदान असलेल्या गोदावरी नदीवर भैयासाहेबांनी आपल्या कार्यकाळात मंगरूळ, राजा टाकळी, जोगलादेवी आणि लोणी सावंगी अशी 4 बॅरेजेसचं काम पूर्ण केलंय। त्यातील मंगळूर, राजा टाकळी, जोगलादेवी हे 3 बंधारे घनसावंगी मतदारसंघात येतात। त्यामुळे अंबड तालुक्यातील 515 हेक्टर आणि घनसावंगी तालुक्यातील 4320 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे। याशिवाय शेत शिवारात पडलेल्या पाण्याचा थेंबन थेंब अडवून दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशातून राजेश भैयांनी स्थानिक स्तर, कृषी विभाग, MKCL या विभागाअंतर्गत अनेक गावांमध्ये कोल्हापूर टाईपचे बंधारे आणि साखळी बंधारे मंजूर करून घेतले। त्यापैकी काही बंधाऱ्यांचं काम पूर्ण झालं असून काहींचं काम सुरू आहे। एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम भैयासाहेबांनी आपल्या मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्यामुळे 45 गावांमधील सुमारे 30,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। भैयासाहेबांनी मागील निवडणुकीत दिलेला शब्द हे जलप्रकल्प पूर्ण करून खरा करून दाखवलाय। आत्ता अलीकडच्या काळात मी छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत त्याच्यावर 32 केटीवेर्स मंजूर केलेले आहेत। ते आता काम यावर्षी आत्ता सुरू होत आहे आणि मला आनंद आहे
की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला ते काम पूर्ण झाल्याचंही निश्चित प्रकारे दिसेल. शेतकरी हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेती हा मला महत्त्वाचा विषय वाटला आणि त्या दृष्टिकोनातून शेतीला लागणारे जे महत्त्वाचे पूरक गोष्टी आहेत, मग त्यामध्ये सिंचन असेल, त्यामध्ये ऊर्जा असेल, ह्या महत्त्वाच्या गोष्टी, मग पीक कर्ज असतील, विमा असेल, अन्य शेतीला लागणारे सगळे शेतीतले अंतर्गत रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं मला वाटतं मी प्राथम्य ठरवलं. कारण मला तरी अंतिम विकास जो वाटतो तो शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा, हा खरा विकास मी समजतो. आपला शेतकरी आणि त्याच्या समस्यांना तर अंतच नसतो. म्हणजे शेतकरी आणि त्यांच्या समस्या हा आपल्या भागातला कळीचा मुद्दा आहे. पण राजेश भैयांसारख्या कार्यतत्पर माणसांनी त्यात लक्ष घातलं की त्या समस्या पटापट सुटताना दिसतात. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील विजेची गरज प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सुरळीत आणि मुबलक वीज पुरवठा व्हावा या दृष्टीने राजेश भैयांनी विजेच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घातलं. देवडी हातगाव, सिंदखेड, शिवणगाव, साडेगाव, गोंदी आणि एकलहेरा या 6 गावांमध्ये 33 kV उपकेंद्र आणि समर्थ सहकारी साखर कारखाना आणि घनसावंगी या ठिकाणी 132 kV उपकेंद्र भैयासाहेबांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली आहेत. तर बाणेगाव, चंदनापुरी, बोररांजणी, भुतेगाव आणि वडीवाडी या ठिकाणी 33 kV उपकेंद्र, तसंच जालना तालुक्यातील उटवद आणि घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी इथे 132 kV उपकेंद्रांना भैयासाहेबांनी प्रशासनाकडून मंजुरी मिळवली आहे. या मतदारसंघात भैयासाहेबांनी शेकडो DP आणि गावठाण परिसरात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर हजारो लाभार्थ्यांना वीज जोडण्या भैयासाहेबांनी मिळवून दिल्या आहेत. याशिवाय विस्तारित गावठाण दलित वस्ती आणि तांड्या अंतर्गत राजेश भैयांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिलाय. याचा फायदा अनेक गावांना होत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरणचं विविध काम भैयासाहेबांनी मंजूर करून घेतलेत आणि जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. भविष्यात लोड शेडिंग मुक्त घनसावंगी मतदारसंघ करण्याचा संकल्प भैयासाहेबांनी केला आहे. भैयासाहेबांनी आम्हाला पाणी दिलं, त्यांच्यामुळे बंधारा झाला इथं. पुन्हा पाणी आडल्या गेलं, लाईट दिली, DP दिली आम्हाला. भैयासाहेबांनी आम्हाला इथे एक मोठा बंधारा दिला, त्याच्यामुळं शेतीचा आम्हाला ऊस लावता आला. त्याच्या अगोदर कधीही पाणी नव्हतं गोदावरीला. एक मोठे ट्रान्सफॉर्मर हे ते मोठे दिले यांनी, त्याच्यामुळं आम्हाला इतका फायदा झाला. असा नेता आम्हाला इथून पुढं कधी इथून मागं नव्हता आणि इथून पुढे याच्यासारखा कुठं मिळणार बी नाही. ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया हा शिक्षणाशिवाय उभारला जाऊ शकत नाही या विचाराने माननीय अंकुशराव टोपे यांनी 1974ला मत्स्योदरी शिक्षण संस्थेची बीजं रोवली. शिक्षणाबरोबरच गुणवत्ता आणि सृजनशील संस्कारांचा पुरस्कार करणाऱ्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. शिवाय या पुढच्या काळात या संस्थेच्या शिक्षण विकासात राजेश भैयांचंही योगदान लाभेल. उच्च शिक्षित असलेल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत राजेश भैयांनी आपल्या मतदारसंघातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज या शिक्षण संस्थेत 35,000पेक्षाही जास्त विद्यार्थी विविध प्रकारचं शिक्षण घेत आहेत. 4 मराठी, 3 उर्दू, 2 इंग्रजी आणि 2 प्राथमिक शाळा, 20 माध्यमिक विद्यालय, 7 वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षण विद्यालय, MBA, अध्यापक विद्यालय आणि अध्यापक महाविद्यालय, तसंच एक पदव्युत्तर महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह, मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह असा शिक्षणाचा विस्तार वाढलेला आहे. शालाबाह्य मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टीने राजेश भैयांनी अंकुशनगर इथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केलं आहे. आज या ठिकाणी 28 अनाथ मुलींसह 150 विद्यार्थिनी उत्तम पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. मागच्या 7 वर्षात या शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. कस्तुरबा गांधीची विद्यालयातील विद्यार्थिनी जिला वडील नाही आहेत, जिला 1 एकर जमीन आहे, ती आज कुमारी पाष्टे ही अमेरिकेला भारतीय फुटबॉल संघाच्या वतीनं खेळण्यासाठी तिचं सिलेक्शन झालं आहे आणि ऑक्टोबर महिन्यात ती त्या ठिकाणी जाते.
म्हणजे या उंचीपर्यंत आज आपले विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत आहेत. सावित्रीच्या आपणले की सावित्रीच्या आपणले की जगरहाटीला चालव डोकी आपणले की सावित्रीच्या आपणले की ओ ठाकून घुसमट बनू करारी देऊ भारी भरारी राष्ट्रवादी लखारी राष्ट्रवादी लखारी. आपल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा, राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांच्यात विद्यार्थी दशेपासूनच रुजावेत या हेतूने भैयासाहेबांनी माननीय अंकुशराव टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ सैनिकी शाळा सुरू केली आहे. या शाळेमुळे ग्रामीण भागातील आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याच भागात सैनिकी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी भैयासाहेबांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज इथली मुलं सैन्यात जाऊ शकतात, अशा सुसज्ज प्रयोगशाळेत कम्प्युटर लॅबमध्ये आपलं काम करू शकतात. म्हणजे या शाळेत मुलांना फक्त सैन्यात जायला किंवा सैन्य दलात जायला मदत होते ही तर होतेच, पण त्याच्या पलीकडेही मुलांचा सर्वांगीण विकास होऊन ते एक सुजाण नागरिक बनतात. आणि हेच मला वाटतं या शाळेचं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं क्रेडिट जातं भैयासाहेबांना. आजचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. भैयासाहेब स्वतः अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. त्यामुळे आजच्या काळाची गरज ओळखून जालना जिल्ह्यात पहिलं आणि एकमेव असं अभियांत्रिकी महाविद्यालय उभारलं गेलं आहे. या महाविद्यालयाची स्वतःची भव्य वास्तू आहे. इथे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजमितीला या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले इंजिनियर्स देशात आणि देशाबाहेरही आपलं नाव उज्ज्वल करत आहेत. हे महाविद्यालय आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदानच आहे. एक गावातली मुलगी एक हायर एज्युकेशन घेतीये शहरामध्ये, ते फक्त टोपे सरांमुळे. आपली माती आपली माणसं या भावनेतून अंबडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुण पिढीला रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्याच्या उद्देशानं राजेश भैया टोपे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची भव्य आणि सुसज्ज इमारत अल्पावधीतच उभी केली. सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधांसह अभियांत्रिकी पदविकाच्या अभ्यासक्रमाबरोबरच या संस्थेत महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात आलंय. त्या अंतर्गत विविध 20 अभ्यासक्रम सुरू करून या भागातील हजारो तरुणांना भविष्यात रोजगाराच्या मोठमोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षणाला कौशल्याची जोड देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पहिलं महाराष्ट्रातलं महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र शासनाच्या खर्चातून, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या खर्चातून, ज्याचा मी अध्यक्ष आहे, त्यातून आपण 15 कोटी रुपये खर्च करून जवळजवळ 22 मॉड्यूल्स आपण सुरू केलेले. मला तर आवर्जून या निमित्ताने माझ्या सगळ्या तरुणांना सांगावंसं वाटतं की आपण प्रत्येकाने अंबडच्या ह्या कौशल्य विकास केंद्राला जरूर भेट द्यावी. आजची ही आत बिल्डिंग पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की राजकारण्यांनी जर ठरवलं तर ते किती चांगलं काम करू शकते, त्याचं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. मैं मानता हूँ कि यहाँ के जो स्पेशली जो बच्चे हैं जो यहाँ पे पढ़ेंगे, जिनका स्किल इम्प्रूव किया जाएगा, जिनको आगे जाके जॉब मिलेगी, आप लोग बहुत लकी हैं कि टोपे जी जैसे सीनियर पॉलिटिशियन इस तरह के काम इस रीजन में कर रहे हैं. महाराष्ट्रात राजेश भैया सतत मला म्हणतात की मला जालना जिल्हा महाराष्ट्रात 1 नंबरवर आणायचा आहे. जयंतराव, मी काय करायला पाहिजे ते सांगा. फार चांगला हा नेता काम करतो, तुमच्यासाठी तडफेनं काम करतो. आपल्याला एक चांगला काम करणारा नेता मिळालेला आहे. त्यांच्या विचारात राजकारणाचं मगाशी मला तक्रार बाजूने होत होती, हे भैया आमचा राजकारणावर बोलतच नाही, फक्त कामावरच बोलतो. पण काम करतो तोच कामावर बोलतो, जो काहीच करत नाही तो राजकारणावर बोलतो. त्यामुळं काम करणारा हा नेता आहे, त्याच्या मागे आपण ताकदीनं जर उभा राहिलो तर भविष्यातला जालना जिल्ह्याचा हा जो नवा एक वेगळा विचार या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुमच्या दारात आलेला आहे, तो नवा विचार जालना जिल्ह्याला महाराष्ट्रातला एक सर्वश्रेष्ठ जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी कारणीभूत होईल, एवढाच विश्वास व्यक्त करतो. सर्व कौशल्य एकाच छताखाली शिकायला मिळणारी ही भारतातली एकमेव संस्था आहे
आणि त्याहूनही आनंदाची गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना इथे कुठलंही कौशल्य शिकण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही. त्यांचा सर्व खर्च शासन करतं. आहे की नाही आनंदाची गोष्ट? शिवणकाम, ब्युटी पार्लर असे कोर्सेस करण्यासाठी मुलींना आता बाहेर जायची गरज उरली नाही. भैयांनी आपल्या मतदारसंघातच हे कोर्सेस आणले. याचा फायदा असा झाला की एकतर बाहेर जायचा, हॉस्टेलचा सगळा खर्च वाचला, शिवाय आपल्या मुलींना बाहेर कसं पाठवायचं ही पालकांची विवंचनाही मिटली. अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाजातील मुलामुलींना विविध विद्यालयात, महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना शहरात राहण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं स्वतंत्ररित्या राहण्याची व्यवस्था करून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नव्हते. हे लक्षात घेऊन सामाजिक जाणीवेतून नामदार भैयासाहेबांनी अंबड आणि घनसावंगी इथे मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारलं. त्यामुळे हे उपेक्षित समाज घटक आज स्वाभिमानाने शिक्षणाच्या प्रवाहात रमले आहेत. जालना जिल्ह्यातील आदिवासी मुलांची शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून भैयासाहेबांनी विशेष प्रयत्न करून जिल्ह्यातील आदिवासी मुलांसाठी वसतिगृह मंजूर करून घेतलं. महाराष्ट्रातील 2 डिजिटल ग्रंथालयांपैकी एक अद्ययावत असं डिजिटल वाचनालय घनसावंगी इथे आहे. या ग्रंथालयाची सुसज्ज आणि देखणी इमारत असून घनसावंगी तालुक्यातील सर्व वाचकांसाठी ते एक वरदान ठरलं आहे. शिक्षणप्रेमी, वाचक आणि अभ्यासक या ठिकाणी येऊन ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. बालसाहित्यापासून विचारवंत साहित्यापर्यंत विविध शोधनिबंध, कादंबऱ्या, ग्रंथ, काव्यसंग्रह, विधी, सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता, संगणक अशा विविध क्षेत्रासाठी उपयुक्त अशी ग्रंथसंपदा या डिजिटल लायब्ररीत उपलब्ध असल्यामुळे वाचकांची ज्ञानवृद्धीची भूक भागवण्याचं कार्य या माध्यमातून होत आहे. राजेश भैयांनी आपल्या मतदारसंघातील 12वी आणि पदवीधर अशा 35 विद्यार्थिनींचं पालकत्व स्वीकारत या विद्यार्थिनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी गुजरातमधील राय युनिव्हर्सिटीला प्रवेश मिळवून दिला. शिक्षणाबरोबरच या विद्यार्थिनींच्या निवास आणि भोजनाची देखील मोफत सोय त्यांनी केली. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना राजेश भैयांनी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामांतर केले आहे. सगळ्यांचे परत एकदा मी मनापासून आभार मानतो आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतो. महाराष्ट्रातलं पहिलं युनिव्हर्सिटीचं स्वतःचं कॉलेज जर तुम्हाला कुठे पाहायचं असेल तर ते घनसावंगीला पाहता येईल आणि त्याचं नाव आहे मॉडेल कॉलेज, जे केंद्र आणि राज्याच्या निधीतून त्या ठिकाणी उभारलं जात आहे. 8 कोटी रुपये केंद्र राज्यांनी त्या ठिकाणी निधी दिलेली आहे आणि एक आगळेवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी दिलेले आहेत की जेणेकरून ते रोजगारक्षम कोर्सेस आहेत. माननीय अंकुशराव आणि भैयासाहेब यांच्या प्रयत्नातून जालना जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून त्यामुळे शेतमालाचं उत्पादन वाढत आहे. या भागातील ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळावा यासाठी माननीय अंकुशरावांनी 1982 साली समर्थ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. पुढे घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलेला शब्द पाळत राजेश भैयांनी सागर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल 215 कोटी रुपये असून 1650 कर्मचारी आणि 15,000 हंगामी ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मराठवाड्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव देणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. या साखर कारखान्यातून 18 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी देखील भैयासाहेबांनी केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 78 कोटी रुपये खर्च आलाय. याच कारखान्याअंतर्गत 30,000 लिटर प्रतिदिन क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्पही चालवला जातो. आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना चांगलं दर्जेदार खत मिळावं या उद्देशानं 20,000 मेट्रिक टन प्रतिवर्ष उत्पादन क्षमता असलेला कंपोस्ट खत प्रकल्प आणि 100 मेट्रिक टन क्षमता असलेला गांडूळ खत प्रकल्प समर्थ सहकारी साखर कारखान्याअंतर्गत चालवला जात आहे. या खत निर्मितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पूर्ण मतदारसंघाचं अर्थकारण बदलून टाकणारं जर महत्त्वाचं काम काही झालं असेल तर तो आपला समर्थ सहकारी साखर कारखाना आहे. त्यातून आज नुसत्या समर्थवर न थांबता आपण
जनतेला जो शब्द दिला होता तो सागरसुद्धा आपण सुरू केला आणि हा समर्थ सागर एकत्रित करून जवळजवळ त्याची क्षमता दुप्पट करण्याचं काम आज आपण करू शकलेलो आहे. त्यामुळे आता कितीही ऊस लावा, तुमचा ऊस 100% गाळण्याची क्षमता आज आपल्या ऊस कारखान्यांमध्ये निश्चित प्रकारे समर्थ सागरच्या माध्यमातून आहे. आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की आपला समर्थ कारखाना हा मराठवाड्यातला नंबर 1चा भाव आणि महाराष्ट्रातला सुद्धा आपला 2-3 नंबरचा भाव, अशा पद्धतीचा भाव देण्याच्या दृष्टिकोनातूनच आपली आत्तापर्यंतची एक कार्यपद्धती राहिलेली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर या उपक्रमांची दखल घेतली असून समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरातच सुदृढ आणि बलदंड पिढी घडावी या उद्देशानं कुस्तीपटूंसाठी सुद्धा सुसज्ज व्यायामशाळा देखील भैयासाहेबांनी उभारली आहे. परिसरातील कापसाचं उत्पादन लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं भैयासाहेबांनी अंबड इथे यशवंत सहकारी सूत गिरणीची मुहूर्तमेढ रोवली. भैयासाहेबांची कल्पकता आणि आदरणीय अंकुशराव टोपे यांचं मार्गदर्शन यामुळे ही सूतगिरणी भरभराटीला आली आहे. 32 कोटी रुपयांचं भाग भांडवल असलेल्या या सूतगिरणीत 12,000 आधुनिक चात्या सुरू असून 250 कामगार कार्यरत आहेत. लवकरच या सूतगिरणीचं विस्तारीकरण होऊन नवीन 13,000 चात्यांचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे सुमारे 500 कामगारांना इथे रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कापूस उत्पादकांच्या हितासाठी अंबड इथेच 2.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करून यशवंत सहकारी जिनिंग प्रेसिंग या सहकारी संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा दुधाचा व्यवसाय सुरू करावा असं भैयांच्या खूप मनात होतं. पण इतर शेतकरी त्याला प्रतिसाद देत नाहीत हे पाहून भैयांनी हा स्वतःच गोठा तयार केला, हा बांधला आणि इथे 100 गायी आणल्या. आज हा गोठा बघून अनेकांना स्फूर्ती मिळते आणि ते आपापल्या गावात जाऊन हा व्यवसाय सुरू करतात. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्याही भागात शेतीला पूरक असा जोडधंदा असावा या उद्देशानं राजेश भैयांनी समर्थ दूध उत्पादक आणि पुरवठा सहकारी संघाची स्थापना केली. या दूध संघाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत भैयासाहेबांनी 2,89 लाख रुपये निधी मिळवून दिलाय. या निधीतून समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात कारखान्याने दिलेल्या 3 एकर जागेवर भव्य असा दूध प्रकल्प उभारला आहे. समर्थ दूध नावाने जवळपास 4 ते 5 हजार लिटर दुधाची दररोज इथे विक्री होत आहे. लवकरच या प्रकल्पातून तूप, श्रीखंड, पनीर, आईस्क्रीम असे उपपदार्थही तयार केले जाणार आहेत. दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतीपूरक उद्योग म्हणून राजेश भैयांनी घनसावंगी इथे रेशीम धागा उत्पादन केंद्राचीही उभारणी केली आहे. आपल्या मतदारसंघात उत्पादित होणाऱ्या नाशवंत शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत त्याचं संरक्षण व्हावं या हेतूनं राजेश भैयांनी शीतगृहाची देखील उभारणी केली आहे. ही सर्व सहकार चळवळ आपल्या भागात रुजवत असताना आपल्या भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण सुरळीत चालावं, त्यांची सावकारी पाशातून सुटका व्हावी या उद्देशानं आदरणीय अंकुशरावजी टोपे आणि राजेश भैया यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या समर्थ सहकारी बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या सर्व शाखा या संगणकीकृत असून कोअर बँकिंगद्वारे जोडलेल्या आहेत. 114 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या बँकेतून दरवर्षी किमान 50% अधिक कर्ज शेती आणि शेतीपूरक बाबींसाठी देण्यात येतं. ही बँक म्हणजे जालना जिल्ह्यातील कष्टकऱ्यांची आर्थिक नाळच बनली आहे. या देशाची खेडी पाडी नवतंत्राची शेती, फुलाफळांनी ऊस मळ्यांनी रुजवून हिरवी क्रांती. अबलांचा सामान्य जनांचा उन्नत केला माथा, उद्योगांना शहरांना नवनवी झळाळी आता. मनामनातील बांधिलकी राष्ट्रवादी गाठाती. पण हे सगळं करत असताना राजेश भैयांनी आपल्या मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मतदारसंघाच्या विकासाचा कायम विचार केला. अहो ते म्हणतात ना, गार हिंड ते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. राजेश भैयांचं तसं आहे. ग्रामीण भागाचा विविधांगी विकास व्हावा या उद्देशानं खोलेश्वर ग्रामीण बहुउद्देशीय सेवा समितीची राजेश भैयांनी स्थापना केली. 1999 पासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन भैयासाहेब या समितीच्या माध्यमातून करत आले आहेत.
सलग 15 वर्ष सुरू असलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यातून 1055 विवाह संपन्न झाले आहेत। जोडप्यांना यावेळी समितीच्या वतीनं संसार उपयोगी भांडी, कपडे आणि दागिने भेट दिले जातात। अंबड आणि घनसावंगी तालुक्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे। या भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी राजेश भैयांनी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधी या योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे। मत्स्योदरी देवी ही आपली संबंध जालना जिल्ह्यासाठीच आणि अंबड घनसावंगीसाठी तर ग्रामदैवत आहे। कोणतंही शुभ कार्य आपण तिच्या दर्शनानेच सुरू करतो आणि त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचा परिपूर्ण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण बरीचशी कामं केलेलीच आहेत। परंतु आजही काही ज्या कमतरता जाणवतात, ज्यामध्ये वयोवृद्धांना आज एवढ्या उंच पायऱ्या चढून जाता येत नाही, म्हणून मी DPDCतून जवळजवळ 47 लाख रुपये खर्च करून येणाऱ्या 2 महिन्याच्या आतमध्ये लिफ्ट्स बसवून देतो आहोत की जेणेकरून आपले सर्व वयोवृद्ध, आबाल किंवा दुर्धर आजाराने असलेले रुग्ण, परंतु त्यांना देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या लिफ्टच्या सहाय्याने ते दर्शनाला जाऊ शकतील। त्याच्या बाजूलाच असलेला सुंदर असा जंगी तलाव, तो सुद्धा शेगावच्या धर्तीवर आपल्याला आनंद सागरसारखा विकास आपल्याला त्या ठिकाणी करता येईल। आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आज तो राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून मंजूर आहे। 6 कोटी रुपये त्यासाठी आज मंजुरी प्राप्त झालेली आहे। येणाऱ्या वर्षभराच्या आतमध्ये या जंगी तलावाचं पूर्ण स्वरूप बदलणारे, त्या ठिकाणी नौका विहार करता येऊ शकेल। आपल्याला चांगल्या पद्धतीनं चौपाटीसारखे विरंगुळाचं त्या ठिकाणी केंद्र होईल। लहान मुलांना, वयोवृद्धांना त्या ठिकाणी फिरण्याला जाण्याच्या दृष्टिकोनातून एक आनंददायी ठिकाण होईल। असं हे ठिकाण आपल्याला विकसित करायचं आहे। त्यासाठीच्या सर्व काही टेंडर्स आणि सगळ्या काही मंजुऱ्या आज उपलब्ध झालेल्या आहेत, हे सांगायला सुद्धा मला मनापासून समाधान आहे। जांब समर्थ इथे भक्त निवास उभारण्यात आलंय। अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्रांच्या विविध योजना राबवून भैयासाहेबांनी विकास घडवून आणलाय। येणाऱ्या भाविकांना रस्ते, आरोग्य, पाणी याबरोबरच निवासाचीही व्यवस्था या माध्यमातून भैयासाहेबांनी उपलब्ध करून दिली आहे। अनेक गावातील मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी, विविध कार्यक्रमांसाठी सभा मंडप नव्हते। अशा अनेक गावात राजेश भैयांनी सभा मंडपाच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आणि सभा मंडपाची उभारणी केली। त्याचप्रमाणे दलित, आदिवासी यांच्यासह सर्व समाजातल्या नागरिकांना विविध कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी अनेक गावांमध्ये भैयासाहेबांनी समाज मंदिरांची उभारणी केली आहे। मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा त्यांच्या मुलामुलींच्या लग्नांची सुविधा व्हावी म्हणून भैयासाहेबांनी शादीखाना इमारतीच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे कब्रस्तान संरक्षण भिंती आणि तार कंपाऊंड, हिंदू स्मशानभूमी, शेड बांधकाम, रस्ते यासाठी सुद्धा भैयासाहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे। पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबड शहरात अद्ययावत असं नाट्यगृह नव्हतं। याची नोंद घेत भैयासाहेबांनी 3 कोटी 28 लाख रुपये खर्च करून पंडित गोविंदराव जळगावकर यांच्या नावानं सुसज्ज असं नाट्यगृह उभारलं। घनसावंगी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना भैयासाहेबांनी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याकडेही जातीनं लक्ष दिलंय। आपल्या ग्रामीण भागातील मतदारांना घनसावंगीतच सर्व प्रकारच्या अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात या उद्देशानं अद्ययावत वैद्यकीय सुविधांसह ट्रॉमा केअर सेंटरही सुरू केलंय। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत उभारली असून या ठिकाणी देखील आधुनिक यंत्रसामुग्री, सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना उपचाराची चांगली सोय झाली आहे। माझं नाव सचिन विश्वांबर मापारी, मी शहागड या गावात राहतो। मला अगोदर हृदयाचा प्रॉब्लेम होतं, तर आमच्याकडे पैसे नव्हते। आम्हाला भैयासाहेबांनी मदत केली व माझं ऑपरेशन केलं, त्यांच्यामुळे माझं ऑपरेशन झालं, त्यामुळे मी आज इथं आहे। आरोग्य धनसंपदा असं म्हणतात, त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय आहेत, परंतु खाजगीमध्ये सुद्धा आणि शासकीयमध्ये सुद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स निर्माण व्हावेत, ही खरी आपली त्यामागची कल्पना आहे। घनसावंगीसाठी कुठलीही आरोग्याची
ज्या काही सुविधा पाहिजे असतील, जो इलाज करायचा असेल तो घनसावंगीतच व्हावा अशा पद्धतीचं अत्याधुनिक सामुग्री असलेलं हॉस्पिटल आपण घनसावंगीत निर्माण करणार, हे आपलं पुढचं मानस आहे. मतदारसंघाचा विकास करताना भैयासाहेबांनी घनसावंगी शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय. नागरिकांची शासकीय कामं सुरळीत व्हावी, त्यांची भटकंती होऊ नये यासाठी भव्य अशा प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली असून सर्व शासकीय कार्यालयं एकाच छताखाली आणण्यात आली आहेत. दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची भव्य इमारतही बांधण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबली आहे. आता मी बघत होतो हेलिकॉप्टरवरनं घनसावंगीला येताना माझ्या जी लक्षातच हिरकवडच्या गावात होतो. एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती दिसायला पुण्या मुंबईत होत्या. म्हणजे हे काहीतरी राजेश टोपेंचा उद्योग दिसतोय. चांगली गोष्ट, काही समाजाच्यासाठी आपल्या भागाच्यासाठी त्यांनी काम केले. आपल्याला घनसावंगीमध्ये आल्यानंतर असं वाटेल की आपण तालुक्याच्या ठिकाणी नाही तर एखाद्या मोठ्या शहरात आलो. त्याचं उदाहरण म्हणजे ही नवीन प्रशासकीय इमारत. अशा कित्येक इमारती या घनसावंगीमध्ये बांधल्या आहेत. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर न्यायालयाची इमारत आहे, नंतर सामान्य रुग्णालय आहे, ट्रॉमा केअर सेंटर आहे, डॉक्टरांचं निवासस्थान आहे, वसतिगृहाच्या इमारती आहेत, मध्यवर्ती हे प्रशासकीय ऑफिस आहे, रेशीम धागा निर्मिती केंद्र आहे, ITIची इमारत आहे, टेक्निकल स्कूल आहे, नंतर धान्याचं गोडाऊन आहे, क्रीडा संकुल आहे. अहो काय काय म्हणून करायचं एकट्या माणसानी, पण राजेश भैयांनी हे सगळं करून दाखवलं आहे आणि हे केवळ तुमच्या आमच्या सोयीसाठी. मतदारसंघाचा विकास हा तिथल्या दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून असतो. भैयासाहेबांनी ही गोष्ट जाणली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा वार्षिक नियोजन, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, 12वा वित्त आयोग, नाबार्ड, आमदार फंड, एसआर अशा योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवण्याचा प्रयत्न भैयासाहेबांनी केला आहे. अनेक वाड्या, वस्त्या, तांड्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांमधून सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते बनवले आहेत. शासनाच्या ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेतून अनेक गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये सुद्धा सिमेंट रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याची दखल घेत भैयासाहेबांनी पूल बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. 2012 सालच्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या तर इतर पिकंही वाया गेली. रोजगाराचा प्रश्न आवासून उभा राहिला. अशा परिस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत तर भैयासाहेब कसले? भैयासाहेबांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना फळ पीक आणि कापूस अनुदानाच्या रूपानं भरीव मदत मिळवून दिली. ठिकठिकाणी दुष्काळी कामं सुरू करून कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळवून देत रोजगाराचाही प्रश्न सोडवला. भैयासाहेबांच्या आपुलकीमुळे दुष्काळी परिस्थितीतही बळीराजा सावरला. या दुष्काळाची झळ नागरिकांप्रमाणेच मुक्या जनावरांनाही बसली होती. भैयासाहेबांनी जालना जिल्ह्यात घनसावंगी, जालना आणि अंबड तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. या छावण्यांमधून जनावरांना चारा, पाणी आणि पशुखाद्याची मोफत व्यवस्था करून दिली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी भैयासाहेबांनी उपलब्ध करून दिला. आपल्या भागातील दुर्बल घटकांचा विकास व्हावा या दृष्टीनं राजेश भैयांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत 770 मातंग समाजातील गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी 25,000 रुपये याप्रमाणे 1,92,50,000 रुपये एवढं अर्थसहाय्य मिळवून दिलं. आदिवासी बांधवांसाठी सुद्धा शासनाच्या आदिवासी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना भैयासाहेबांनी मंजूर करून घेतल्या. या माध्यमातून आदिवासी बांधवांना उपजीविकेचं साधन निर्माण झालं. त्याचबरोबर अनेक गरीब गरजू निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. शिवाय महिला सबलीकरणासाठी महिला समृद्धी योजनेतूनही भैयासाहेबांनी निधी उपलब्ध करून दिलाय. शिक्षण झालं, रोजगार मिळाला, पण माणसाला त्याच्यानंतरही गरज असते ती हक्काच्या घराची. राजेश भैयांच्या अथक प्रयत्नांमुळेच या मतदारसंघात इंदिरा आवास योजना अवतरली आणि अनेक कुटुंब सुखाने नांदू लागली. हे तर आपण जाणताच. यालाच म्हणतात आपला माणूस. घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम मागासवर्गीय बांधवांच्या प्रतीक्षा यादीच्या हद्दीपर्यंत तर नक्कीच पूर्ण झालं आहे. परंतु आता इतर लोकांसाठी सुद्धा जे दारिद्र्यरेषेत आहेत त्यांचंही घरांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. याचबरोबर दारिद्र्यरेषेच्या लोकांसाठीचा
जी काही योजना आहे ज्यामध्ये खास करून निराधारांचा पगार तो सुद्धा हजारोंना दिला आहे, परंतु अद्यापही बरंचसं काम होणं बाकी आहे. त्यातही मी स्वतः जातीनं लक्ष घालून त्या बाबतीत सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करणार. अन्न सुरक्षा योजना एक गरीब माणसांसाठी खऱ्या अर्थाने पोट भरण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची योजना आहे. त्याचीसुद्धा प्रभावी अंमलबजावणी कशी होईल आणि 2 रुपये किलोचं धान्य 100% व्यवस्थित पात्र लोकांना कसं मिळेल यासाठी मी लक्ष देतच आहे. परंतु त्यातही काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करून सर्वांपर्यंत ते धान्य पोहोचेल याची मी स्वतः दक्षता घेईन. मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनवण्यासाठी भैयासाहेबांनी अनेक मेळावे आपल्या मतदारसंघात आयोजित केले. त्यामध्ये अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विविध आर्थिक महामंडळांच्या माध्यमातून बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा देखील करण्यात आलाय. तसंच मुस्लिम बांधवांसाठी मौलाना आझाद महामंडळाकडून व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच राजेश भैयांचं ध्येय आहे आणि मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरचं हसू हे भैयासाहेबांचं स्वप्न आहे. भविष्यकाळात घनसावंगी हे आता नगरपालिकेचं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी अद्ययावत सर्व सुविधांनी युक्त असं हे शहर आपल्याला करायचं आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने घनसावंगीसाठीचं एक चांगलं उद्यान असेल, चांगल्या पद्धतीचं नाट्यमंदिर असेल, खेळाचं मैदान असेल. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त घनसावंगी शहराला आणि तालुक्याचा जर खऱ्या सर्वांगाने विकास करायचा असेल तर घनसावंगीमध्ये MIDC सुद्धा मुलांच्या रोजगारासाठी निर्माण करणं हे माझं मी उद्दिष्ट आणि ध्येय ठरवलेलं आहे. याबरोबरच खऱ्या अर्थाने आर्थिक सुधार हा माझ्या उद्याच्या भविष्यातला सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि आज ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळे शेतीवरच अवलंबून असलेल्या आर्थिक सुधारणेसाठी शेतीचा विकास करणं हे मी माझं अग्रक्रम ठरवणार, ज्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या असलेल्या महत्त्वाच्या अडचणींमध्ये आज शेत रस्ते 100% पक्क्या खडीकरणाचे करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज जेवढ्या लोकांना पाहिजे त्यांना सर्वांना उपलब्ध करणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर वीज ज्याला ज्यावेळी मागेल त्यावेळी त्याला उपलब्ध राहणे आणि सगळ्यात ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सिंचन आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष दिलेलंच आहे. यामध्ये सुद्धा ज्या गावांमध्ये आणखीन काम करणं आवश्यक असेल त्या गावांमध्ये सिंचनाच्या संदर्भात आणखीन जास्तीचं काम या ठिकाणी उपलब्ध करणे, या सगळ्या आमच्या भविष्यकालीन योजना आहेत. या योजनेच्या संदर्भात आम्ही सातत्याने पुढच्या काळात प्रयत्नशील राहू. पाहिलं ना राजेश भैया काय म्हणाले, ऐकलीत ना त्यांची निर्णय घेण्याची क्षमता. तेव्हा आता निर्णय घेण्याची वेळ आहे तुमची. निर्णय घ्या, मतदान करा आणि राजेश भैयांना प्रचंड बहुमताने विजयी करा. ठीक आहे मंडळी, मग आता भेटूया राजेश भैयांच्या विजयी मिरवणुकीत. नमस्कार. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, म्हणून मी आपल्याला अंतःकरणातून विनंती करतो की आपण आपलं अमूल्य मत न विसरता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करून आपण मला आपली काम करण्याची संधी द्यावी, हीच आपल्या चरणी प्रार्थना. नमस्कार. राष्ट्रवादीचा महाराष्ट्र तुला मुजरा, राष्ट्रवादीचा सर्वधर्म अन समतेचा, क्षमाशील अन क्षमतेचा, बुद्धिजीवी श्रमजीवींचा, जिद्द जोश अन हिमतीचा, मराठमोळ्या मातीचा, कलेचा कलावंतांचा, मराठमोळ्या मातीचा
विचारांचा महाराष्ट्र तुला मुजरा राष्ट्रवादीचा